जयसिंगपुरात झालेल्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावला छडा। 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक 13 येथे झालेल्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या 12 तासात करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आलं आहे। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह 4 आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित 2 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे। सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश मिळवलं। तपासादरम्यान पथकाने खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट वय 30 आणि सागर परशुराम कलकुटगी वय 31 यांना बसवाना खिंड तमदलगे परिसरातून तर इतर 2 आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट 43 आणि संजय लक्ष्मण पाथरवट वय 47 यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतलं। सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत। आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। गुन्ह्यातील उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी पथकाने मोहीम हाती घेतली आहे। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। भविष्याचं दार उघडायचंय का? करिअर मध्ये दिशा हवी आहे? मग थांबू नका। भव्य रोजगार मार्गदर्शन मेळावा कोल्हापूरच्या युवकांसाठी सुवर्ण संधी। नोकरी की व्यवसाय, निर्णय घ्या योग्य मार्गदर्शनासोबत। 25 ऑक्टोबर, आनंद पॅलेस हॉल, शेळेवाडी। भविष्य तुमचं आहे, फक्त या।